श्री स्वामी समर्थ मंडळी, 11 जुलै 2026 आजचे राशी भविष्य. आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय, काय आहे चढ उतार, जाणून घ्या. तुमची राशी आणि पूर्ण व्हिडिओ पहा. बघा, मेष राशीच्या लोकांसाठी आज नवीन संकल्पांमुळे कामात प्रगती होईल, सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल, व्यवसायात नवीन संपर्क जोडले जातील, अनावश्यक वाद टाळा, आत्मविश्वास वाढेल. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी आज आर्थिक नियोजनासाठी दिवस चांगला आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील, जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल, संयमाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी आज कामात नवीन संधी मिळू शकतात, मेहनतीचे योग्य फळ मिळेल, वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल, कुटुंबातील वातावरण आनंदी राहील, खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. कर्क रास. घरातील वातावरण प्रसन्न राहील, व्यवसायात अपेक्षित लाभ मिळेल, कुटुंबियांसोबत आनंददायी वेळ घालवाल, जुनी चिंता दूर होईल, खर्च नियोजनपूर्वक करा. सिंह रास. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल, वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे, महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील, आर्थिक स्थिती सुधारेल, नवीन योजना आखाल. कन्या रास. महत्त्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घ्या, व्यवसायातील नवीन संधींचा लाभ मिळेल, विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे, कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल, संयम ठेवा. तुळ रास. अचानक धनलाभाची शक्यता आहे, भागीदारीच्या कामात यश मिळेल, घरातील जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल, मित्रांकडून चांगली बातमी मिळू शकते, आरोग्याची काळजी घ्या. वृश्चिक रास. कामातील अडथळे दूर होतील, नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील, जोडीदाराचे सहकार्य मिळेल, आर्थिक व्यवहारातून सावधगिरी बाळगा, मन प्रसन्न राहील. धनुरास. आत्मविश्वास वाढेल, रखडलेली कामे पूर्ण होतील, वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील, कुटुंबियासोबत आनंदाचे क्षण अनुभवता येतील, घाईघाईत निर्णय घेऊ नका. मकर रास. व्यवसायात नवीन संधी मिळतील, आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा, मित्रांचे सहकार्य लाभेल, नियोजनामुळे कामे वेळेत पूर्ण होतील, आळस टाळा. कुंभ रास. कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल, नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे, घरातील वातावरण शांत राहील, अनावश्यक खर्च टाळा, बोलण्यात संयम ठेवा. आणि मीन रास. मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे, नोकरीत प्रगतीचे संकेत मिळतील, जवळच्या व्यक्तींची योग्य वेळी मदत मिळेल, आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.